शक्तिभ्यां नमः। हरिद्रा कुंकुमं सौभाग्य वैनिक हे गाइस, वेलकम टू माय न्यू ब्लॉग। मी जीवन नरेंद्र भामत पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। तर कसे आहेत सर्व? मजेत ना? मजेत नाही तर आपला ब्लॉग बघा आणि मजेत राहा। तर आज आहे 9 जून तारीख आणि आजचा ब्लॉग सुरू होतोय 6:10 तर आजचा आपला 9 जूनचा हा दुसरा ब्लॉग आहे। म्हणजे ह्याच्या अगोदर जो मी ब्लॉग शूट केलेला तो आम्ही गेलेलो लालबागला आमच्या मंडळाची मूर्ती बुक करायला, गणपती बाप्पांची। ओरीपाड्याचा राजा असं आमच्या मंडळाचं नाव आहे, अमरसिंह मित्र मंडळ, आणि आपल्या गणपती बाप्पाचं नाव आहे ओरीपाड्याचा राजा। तर आम्ही आज बुक करून आलो आणि मगाशीच एक ब्लॉग एडिट केला ह्याच्या अगोदरचा आणि आता तो उद्या तर अपलोड करीन। हा ब्लॉग जोपर्यंत तुम्ही बघतायत त्याच्या अगोदर तो ब्लॉग आहे, म्हणजे आलेलाच आहे, आणि ज्या लोकांनी नाही बघितला तर बघून घ्या त्या लोकांनी। तर आजचा आपला ब्लॉग असा होणार आहे, आजचा दिवसामधला हा ब्लॉग। तर आता 6:10 झालेत। तर आज आपण चाललो आहे, आता पावसाळा सुरू झाला आहे आणि कालपासूनच पाऊस लागतो आहे मुंबईमध्ये। चालू तर झाला आहे हळूहळू। काल 8 जून होता तर कालपासून रात्रीपासून सुरू झाला आहे, हळूहळू पाऊस येतोच आहे आता। तर आता पावसाळा सुरू झाला आहे तर आपल्या मुंबईमध्ये गणपती बाप्पांचे आता उत्सव सुरू होतो आहे। म्हणजे हळूहळू आता पावसाची सर सुरू झाली की ओढ लागते बाप्पाच्या आगमनाची। तर तसंच आज काहीतरी आहे। तर म्हणजे आपल्या ब्लॉगमध्ये तुम्हाला माहीत पडेल आता याच्या पुढे काय आहे। पाठपूजन, वाद्यपूजन आणि आगमन सोहळा यावर्षी तुम्हाला आपल्या ब्लॉगच्या द्वारे खूप बघायला भेटेल। म्हणजे आपण खूप जागी एक्सप्लोर करणार आहे। पाठपूजन झालं, वाद्यपूजन झालं, आगमन सोहळा, तर आपण खूप जागी जाणार आहे यावर्षी, व्हिजिट करणार आहे आणि आपण ब्लॉग पण त्याचे बनवणार आहे। तर तुम्हाला आता इंटरेस्टिंग ब्लॉग तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायलाच मिळेल। तर आज आपण तसंच जाणार आहे एका जागी, मागाठाणेला। उपनगरचा राजाचं आज पाद्यपूजन आहे आणि खास आकर्षण तिकडे मिलिंद दादा, म्हणजे आपला गिरगावचा लाडका मिलिंद दादा, त्याचं वादन आहे आज। तर त्याचं वादन खास आपण बघायला चाललो आहे आणि शूट करायला चाललो आहे आणि गणपती बाप्पांचं पाद्यपूजनचं दर्शन पण घेऊ आपण तिकडे जाऊन। आणि एक पुणेरी ढोलताशा पथक पण आहे, ते मला ढोलताशा पथकाचं नाव नाही माहीत, तिकडे गेल्यावर आता माहीत पडेल कसं काय। तर इकडनं आता आम्ही मेट्रोने जाणार आहे, मी आणि माझा मित्र आहे सुजल। तर इकडनं आम्ही दहिसरला राहतो, तर आम्हाला इथून ओरीपाडा मेट्रो स्टेशन जवळ आहे। तर तिकडनं आम्ही जाणार आहे मागाठाणे या फिर देवीपाड्याला उतरू। तिकडनं आपण 5 मिनिटात चालत पोचू। तर 5 मिनिटाच आहे मेट्रोवरनं, म्हणजे हायवेला उतरल्यावर क्रॉस करायचं आहे आणि 2 मिनिटात आपल्या गणपती बाप्पांचं मंडप आलं जिथे आपल्याला आज शूट करायचं लोकेशन। तर आज आपला ब्लॉग खूप भारी बनणार आहे आणि आज मी जास्त म्हणजे मोठा ब्लॉग बनवणार नाही, कारण का आज मला परत एरियामध्ये यायचं आहे लवकर, कारण का जरा काम आहे म्हणून। तर आजचा ब्लॉग हा खूप हटके होणार आहे आणि खूप इंटरेस्टिंग बनणार आहे। तर तुम्ही ब्लॉग बघत राहा आणि चॅनलला आपला चांगला सपोर्ट करा। आणि ह्याच्या अगोदरचा तुम्ही ब्लॉग नाही बघितला आहे तर तो ब्लॉग बघून घ्या। आम्ही गणपती बाप्पांची मूर्ती बुक करायला गेलेलो तो वाला ब्लॉग। तर खूप मजा येणार आहे आजचा आपला हा दुसरा ब्लॉग आहे, तर खूप मजा येणार आहे। तर आता तुम्ही लाईक नाही केलं आहे चॅनलला बोलतोय लाईक, चॅनलला सबस्क्राईब नाही केलं आहे तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, शेअर करा, व्हिडिओला कमेंट करा आणि लाईक पण करा। तोपर्यंत मी आता रेडी होतो, फ्रेश वगैरे होतो मस्तपैकी। आणि सुजल तर बाहेर आला, पण सुजल मला कॉल करतोय मगापासून, चल लवकर जायचं आहे ना। तर मी फटाफट रेडी होतो आणि तुम्हाला डायरेक्ट बाहेर जाऊन भेटतो, चला। तर भाई आता रेडी झालो आहे, एकदम फटाफट रेडी झालो आहे। शर्ट आणि पॅन्ट वगैरे घेतले। शर्ट कसा वाटतोय कमेंट करून नक्की सांगा, कसा वाटतंय शर्ट। तर आता फटाफट बाहेर जातो आणि सुजल आहे माझ्या संगती, तर सुजल बरोबर मी जाणार आहे। तर आता सुजलचा फोन आलेला, सुजल बोलला ये लवकर, तर मी बोललो आलो। तर चला आता बाहेर जाऊया आणि डायरेक्ट मग मेट्रो पकडूया ओरीपाडा स्टेशनच्या इथे आपल्या, आणि तिकडनं मग डायरेक्ट देवीपाडा या फिर मागाठाणेला उतरू आपण। तर देवीपाड्याला उतरलं तरी जवळच आहे आणि मागाठाणेला उतरलो तरी। तर चला आता बाहेर जाऊया आणि तुम्हाला भेटूया, चला। तर आता मी आणि सुजल आहे, आम्ही आता बसतोय। तर आता आम्ही चाललो आहे तिथे आपल्याला लोकेशनवर जायचं आहे मागाठाणेला। तर आता आम्ही इथे मेट्रो स्टेशनला म्हणजे आलो इथे। आता तिकीट वगैरे काढू आणि जास्त तिकडे शूट नाही करणार, कारण का तिथे अलाउड नाही शूट करायचं। तर आता डायरेक्ट तुम्हाला मेट्रोमध्ये भेटतो। बोल काहीतरी, गणपती बाप्पा मोरया। बस गणपती बाप्पा मोरया। आणि काय अजून काय बस।
तर आता फटाफट आलोच आहे आम्ही, 2 मिनटं लागतील, बाजूलाच आहे. तर आता तिकीट वगैरे काढतो आणि तुम्हाला डायरेक्ट मेट्रोमध्ये भेटतो. भाई आत्ता जस्ट आलो आणि मेट्रो पण आली बघा. आत्ता जस्ट आलो, मेट्रो पण आली. भाई आता मागाठाणे स्टेशनला आत्ता जस्ट उतरलोय. आता लिफ्टमध्ये, आता लिफ्टमधनं खाली जातोय आणि इकडनं चालत अराउंड 5 ते 10 मिनटंच आहे उपनगरचं, जिथे राजाचं पाठपूजन आहे. तर फटाफट आता जाऊया. बघा भाई, चल लवकर चल. लेप परत चालला काय? इथे चाललाय, परत चाललाय तो ओरीवाड्यात. चल लवकर चल. आता आपल्याला क्रॉस करावं लागेल, आधी इथून चालत जायचं आहे, तिथून क्रॉस करून मग त्या साईडला 2 मिनटं पण नाही. तर जाऊया फटाफट आणि तुम्हाला भेटूया. तर भाई आता आलो आहे आम्ही, पोचत समोरच तो मंडप आहे तिकडे बघा. मला झूम करून दाखवतो, तोच आहे मंडप. आणि तिथे आता पुणेरी वगैरे ढोलचं वाटतं वादन असेल आणि त्याच्यानंतर मग मिलिंद दादाचं वादन असेल. तर सुजल पण आहे आपल्या संगती. आता आपण जाऊया फटाफट. आणि आजचा ब्लॉग मी जास्त मोठा नाही बनवणार आहे, कारण का आम्हाला दोघांना लवकर जायचं आहे घरी, म्हणून जरा काम आहे म्हणून. तर आजचा जास्त ब्लॉग मोठा नसणार, जे पण आहे ते गोड मानून घ्या. आपला ब्लॉग बघा, जेवढा पण बनेल, जे पण म्हणजे शूट करीन. आणि कमेंट करून सांगा काही असू दे. पुढे गाडी येते आणि आपण पुढेच रिटेक नाही, राहू दे काय पुढे म्हणजे ती गाडी आहे ना समोर येत होती आणि आम्ही असं हळूहळू लेफ्टला चाललेलो ब्लॉग बनवायच्या चक्करमध्ये. तर जाऊया, आता आलोच आहे आपण आणि मग तिकडे जाऊन आता शूट करूया, जे पण काय आहे सर्व शूट करूया. चला. सुनाई दे रहा है कुछ भाई? चालू झाले आत्ता, जस्ट चालू झाले, जस्ट दाखवतो.
तीर्थां नमः हरिद्रा कुंकुमं सौभाग्य वैनिच्याकडून सौभाग्य द्रव्यं समर्पयामि नमस्करोमि श्रीमन्महागणाधिपतये नमो नमः गणनायक नमः गौरी
ॲक्च्युली मी आता निघाले तिकडनं, कारण की मला जरा म्हणजे लेटच होणार होतं. मी थांबणार होतो पण जरा काम होतं म्हणून मी चाललो आता वाजले 9 वाजून किती 9 वाजून 5 मिनटं झाले आहेत. तर अजून चालूच आहे तिकडे 10:30पर्यंत असणार चालू आय थिंक. मी जास्त काही शूट नाही केलं. मी आधीच तुम्हाला सांगितलं मी जास्त म्हणजे आज मी जास्त शूट नाही करणार. ह्या पुढे जेवढे पण आपले ब्लॉग येतील आगमनचे, पाठपूजनचे, पाद्यपूजनचे सगळे आपले मोठे ब्लॉग असणार. कारण की जरा आज खूप म्हणजे अर्जंट काम होतं एक ॲमर्जन्सीचं, म्हणून मी आज जास्त मोठा ब्लॉग नाही बनवला. पण जे पण बनवलं आहे जसं पण आहे ब्लॉग बनला आहे तुम्ही गोड मानून घ्या आणि चॅनलला आपल्या सपोर्ट करा चांगला. फक्त अजून खूप इंटरेस्टिंग ब्लॉग बघायला भेटणार आहे तुम्हाला. आता यावर्षी तर म्हणजे खूप धमाल करायचं आहे आपल्या ब्लॉगच्या द्वारे. तर आता हा ब्लॉग मी इथेच एंड करतो. खूप मजा आली मागाठाण्यामध्ये आज येऊन. उपनगरचा राजा जो आपण मिलिंद दादाला इथे पाहिलं. तुम्ही म्हणजे माझ्या ब्लॉगमध्ये फर्स्ट टाईम पाहिलं असेल, पण मी गेल्या वर्षी पण आलेलो, पण तेव्हा मी ब्लॉग नाही शूट केलेला. पण यावर्षी मी ब्लॉग शूट केला आहे. तर आय होप हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल. नक्कीच तुम्हाला आवडला आहे तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि कमेंट जरूर करा. तर भेटूया अशा एका पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.